पूर्ण पाण्याने भरलेली होती. गाईज मी पूर्ण 2 वर्षानंतर आली. मी 2024ला आली होती शेवटचं मला आठवतंय. मागच्या वर्षी मी आले नव्हते काय, आज 26 मध्ये आली. ऊन आहे गाईज, इथे सगळे स्टॉल वगैरे लागलेले आहेत. इथे मम्मी आलो होतो घरून आणि माझे सगळे भाऊ वगैरे चालले होते स्विमिंग करायला. तर आम्ही आजीला काका सगळ्यांना बाय बाय करून निघालो होतो आणि गाडी गावात होती त्याच्यामुळे आम्ही पायी पायी चाललो होतो. मग आम्ही आलो होतो गावात जिकडे भेळभत्तेचं दुकान लागलेलं असतं आणि ते काका सांगत होते की माझ्या मित्राला घे. तर मग काकाने सांगितलं की त्याला माझ्या व्लॉगमध्ये हाय करा. मग ते काका पण मस्त हाय करत होते आणि इकडे सगळे दुकानं होते. भरपूर दुकानं असतात पण यावर्षी जरा कमी दुकानं होते. मम्मी काकू पुढे चालले, इथे पेड्याची दुकान आहे आणि आम्ही परत मंदिरात आलो होतो. भरपूर दर्शनासाठी रांग होती आणि मम्मी आणि काकू जाऊन तिथे थांबले आणि मला म्हणत होते की रांगेत उभं राहायचं का कसं जायचं. मग मी त्यांना म्हटलं डायरेक्ट चला, आपण लोकल आहे लोकल. मग काय आम्ही डायरेक्ट मंदिरात घुसलो आणि मध्ये बघितलं तर पूर्ण फुलांनी सजवलेलं होतं, लाईट वगैरे लावलेले होते. खूप छान वाटत होतं आणि गर्दी तर भरपूर होती. आणि मग देवी आईचं दर्शन घेतलं आणि फुलांचं डेकोरेशन खूप सुंदर दिसत होतं आणि मंदिर हे पूर्ण दगडी असून त्याच्यावर केलेलं कोरीव काम हे लाईटिंगमुळे अजूनच उभरून दिसत होतं आणि एकदम छान दिसत होतं. आणि इथे आहे नदी, म्हणजेच आढळा नदी आणि नदी काठावर वसलेलं असं आमचं जगदंबा मातेचं मंदिर आहे. आणि मग आम्ही निघालो घराकडे. गर्दीमुळे दाखवता नाही आलं पण एकदा निवांत नक्की येऊन बघा. खूप छान, खूप शांत वाटतं आणि पावसाळ्यात तर एकदमच अजूनच छान वाटतं. तुम्ही नक्की या एकदा तरी. तर इथे मम्मी आणि काकू मिळून गुडीशेव रेवड्या आणि सगळ्यांसाठी भेळभत्ता घेत होते आणि मला काकू सांगत होते की इथे कोणते कोणते स्वीट्स आहे. आयुषला म्हटलं आपलं काही काम नाही इथून, आपण इथून निघूया. मग मी आणि आयुष चाललो होतो गाडीकडे आणि त्याच्याकडे मी सगळ्या पर्स देऊन टाकल्या होत्या पकडायला. म्हटलं पकड आणि मग काय चाललो होतो. माझ्याकडे बॅगा देऊन टाकल्या आयुषने आणि आयुष तिकडेच थांबला आहे. आणि इकडे मम्मी आणि काकूची शॉपिंग करून झाली होती आणि त्या दोघी रिटर्न आल्या होत्या. मस्त पावसाचं वातावरण झालं होतं, मस्त थंड थंड वाटत होतं. आम्ही चाललो होतो कुठपर्यंत, ठाणगावच्या पुढे आलोय आणि एकदम जोरात पाऊस आलाय. आता आम्ही घाटातलं रेणुका मातेच्या मंदिरात थांबलोय. मंदिरात आहे आणि हा घाट इकडे.
आम्ही आता सिन्नरला आलोय, स्पेशली वडापाव खायला आम्ही सिन्नरला आलोय. आणि इकडे ऊन पडलेलं आहे आणि तिकडे मागे खूप सारा पाऊस होता. मग काय गरमागरम वडापाव घेतला आणि निघालो होतो नाशिकला. मग आम्ही गेलो श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धिपीठ इथे. आणि बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर दिसत होतं ना, एकदमच भारी वाटत होतं. आणि कोणीच नव्हतं, गर्दी पण नव्हती. आणि इकडे सगळे नवग्रहाचे मंदिर आहेत. तर मला नक्की सांगा, तुम्ही या मंदिरात आले का नाही. तर असा होता आजचा व्लॉग. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण ते पूर्ण फ्री आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या सगळ्या फॅमिली फ्रेंड्सला. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲटलिस्ट एक हार्ट तरी टाकून द्या कमेंट्समध्ये, तर मला समजेल. आणि हां,